विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विविध प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांचे लेखक, विविध नाटके व त्यांचे लेखक पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, नटसम्राट या अजरामर नाटकाचे लेखक कोण आहेत? 4 पर्याय आहेत. पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, विजय तेंडुलकर आणि प्र के अत्रे. तर याचं बरोबर उत्तर आहे वि वा शिरवाडकर, ज्यांना आपण टोपण नाव आहे कुसुमाग्रज. यांच्याबद्दल जास्त माहिती सांगायचं झालं तर त्यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार 1987ला मिळालेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. मृत्युंजय ही प्रसिद्ध कादंबरी कोणाची आहे? शिवाजी सावंत, रणजित देसाई, व पु काळे आणि वि स खांडेकर. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांना मृत्युंजयकार म्हणून देखील ओळखलं जातं. ही कादंबरी महाभारतातील कर्ण या पात्रावर आधारित आहे. पुढील प्रश्न पाहूया. बन्सीधर आणि फकीरा या कादंबऱ्यांचे लेखक कोण आहेत? बघा, ही दोन्ही कादंबरी एकाच लेखकाने लिहिलेली आहेत. याचं बरोबर उत्तर आहे अण्णाभाऊ साठे. तर अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण नाव माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. बघा, तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव आहे. आणि फकीरा ही त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी आहे, ज्यावर एक चित्रपट देखील आलेला होता. पुढील प्रश्न बघूया. बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणाचे आहे? द मा मिरासदार, पु ल देशपांडे, ची वी जोशी आणि मुकुंदराज. याचं बरोबर उत्तर आहे पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांचं पूर्ण नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आणि पु ल देशपांडे हे लोकप्रिय विनोदकार, लेखक, नट, संगीतकार आणि दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व देखील मानले जाते. पुढील प्रश्न आहे, ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे लेखक कोण? वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर, भालचंद्र नेमाडे आणि विंदा करंदीकर. तर याचं बरोबर उत्तर आहे विष्णू सखाराम खांडेकर, म्हणजे वि स खांडेकर. 1974ला वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय 2 ध्रुव, क्रौंचवध, अमृतवेल या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. पुढील प्रश्न पाहूया. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? साने गुरुजी, विनोबा भावे, महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक. तर याचं बरोबर उत्तर आहे साने गुरुजी. साने गुरुजी यांचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे आहे. आणि साने गुरुजींना भारतीय संस्कृतीचे उपासक देखील म्हटले जाते. पुढील प्रश्न, स्वामी या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण? रणजित देसाई, शिवाजी सावंत, भालचंद्र नेमाडे, विश्वास पाटील. तर याचं बरोबर उत्तर आहे रणजित देसाई. तर स्वामी ही कादंबरी थोरले माधवराव पेशवे आणि रमाबाई पेशवे यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि या कादंबरीला 1964मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहे, बलुत हे गाजलेलं आत्मकथन कोणाचे आहे? लक्ष्मण माने, दया पवार, शरणकुमार लिंबाळे आणि लक्ष्मण गायकवाड. तर याचं बरोबर उत्तर आहे दया पवार. 1978मध्ये प्रसिद्ध झालेले हे पुस्तक मराठीतील पहिले दलित आत्मचरित्र मानले जाते. पुढील प्रश्न पाहूया. पानिपत या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण? विश्वास पाटील, रणजित देसाई, ना. स. इनामदार, बाबासाहेब पुरंदरे. तर याचं बरोबर उत्तर आहे विश्वास पाटील. 1761चे पानिपतचे तिसरे युद्ध याचं वर्णन या कादंबरीमध्ये केलेलं आहे. मराठ्यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची एक महागाथा आहे. पुढील प्रश्न पाहूया. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, साने गुरुजी. बरोबर उत्तर आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी 1910 ते 1911च्या दरम्यान मंडालेच्या तुरुंगामध्ये हा गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढील प्रश्न आहे, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे, मिलिंद बोकील, श्याम मनोहर, राजन गवस. तर याचं बरोबर उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. ही कादंबरी पांडुरंग सांगवीकर नावाच्या एका तरुणाचा जीवन प्रवास आणि त्यांच्या मनातील गोंधळ मांडते. भालचंद्र नेमाडे यांना 2014मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला असून कोसला ही त्यांची सर्वात गाजलेली कृती आहे. पुढील प्रश्न आहे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज आणि महर्षी कर्वे. तर याचं बरोबर उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. गुलामगिरी हे एक पुस्तक नसून किंवा ग्रंथ नसून ते एक शोषित आणि पीडित समाजासाठी विद्रोहाचा एक जाहीरनामा आहे. हे पुस्तक धोंडीराव आणि ज्योतिराव यांच्यातील संवाद स्वरूपात लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, झाडाझडती या कादंबरीचे लेखक कोण? विश्वास पाटील, उत्तम कांबळे, आनंद यादव आणि शंकरराव खरात. तर याचं बरोबर उत्तर आहे विश्वास पाटील. यापूर्वी पण आपण पाहिलेलं आहे पानिपत, झाडाझडती, महानायक, संभाजी, चंद्रमुखी ह्या विश्वास पाटील यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. पुढील प्रश्न आहे,
वपुर्झा हे पुस्तक कोणाचे आहे? व.पु. काळे, सुहास शिरवळकर, रत्नाकर मतकरी आणि जयंत नारळीकर. याचं बरोबर उत्तर आहे व.पु. काळे. व.पु. काळे यांचं पूर्ण नाव आहे वसंत पुरुषोत्तम काळे. पुढील प्रश्न आहे, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आनंद यादव, भालचंद्र नेमाडे, रा.र. बोराडे, द.मा. मिरासदार. तर याचं बरोबर उत्तर आहे आनंद यादव. हे झोंबी हे पुस्तक एक ग्रामीण मुलाच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची गाथा आहे. पुढील प्रश्न आहे, एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले? राम गणेश गडकरी, प्र के अत्रे, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर. तर याचं बरोबर उत्तर आहे राम गणेश गडकरी. पुढील प्रश्न आहे, हिंदू एक समृद्ध अडगळ ही कादंबरी कोणाची आहे? भालचंद्र नेमाडे, श्री ना पेंडसे, जी.ए. कुलकर्णी. तर याचं बरोबर उत्तर आहे भालचंद्र नेमाडे. या कादंबरीतून नेमाडे यांनी हिंदू असणे म्हणजे नक्की काय आणि आपली संस्कृती कशी विकसित झाली याचा एक मोठा पट मांडला आहे. पुढील प्रश्न आहे, बनगरवाडी या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? व्यंकटेश माडगुळकर, ग. दी. माडगुळकर, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे. तर याचं बरोबर उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर. बनगरवाडी ही कादंबरी एका तरुण शिक्षकाच्या अनुभवावर आधारित आहे. पुढील प्रश्न आहे, राहू ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे? ना. स. इनामदार, रणजित देसाई, शिवाजी सावंत, बाबासाहेब पुरंदरे. तर बरोबर उत्तर आहे ना. स. इनामदार. थोरले बाजीराव पेशवे ज्यांना राहू असेही संबोधले जाते. शेवटचा प्रश्न, अग्निपंख या पुस्तकाचे मराठी अनुवादित लेखक कोण आहेत? बघा, अग्निपंख या पुस्तकाचे मूळ लेखक डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम आहेत. तर याचं मराठी अनुवाद कोणी केलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे माधुरी शानभाग. माधुरी शानभाग यांनी अग्निपंख या पुस्तकाचे मराठीमध्ये अनुवादित लेखन केलेले आहे. चॅनल आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.